भगवंताची प्राप्ती होती, ज्यामध्ये अज्ञान संपल्या जात आणि जी स्थिती हृदयाची प्रमुख असते ती हृदयाची अवस्था बदलते. तेव्हा बदलते त्या भगवंताचा बोध येतो आणि जगताचा बाध होतो. वेदांत शास्त्रातून मन सावध होतं आणि संतांच्या संगतीतून मनाला ईश्वराचं नातं तयार होतं. तो संबंध प्रगट होतो, तो आत्मसंबंध. जो जातो तो देह संबंध. ह्या दोन अवस्थेलाच वेदांतानं अध्यात्म म्हटलेलं आहे. की अध्यात्मामध्ये काय प्रगती येत, एक अशी स्थिती मनाची की ते अज्ञानातून अलग होत, देहातून भिन्न होत आणि स्वरूपामध्ये अभिन्न होत. हे अध्यात्माचं फल आहे. हे गीतेचं स्वारस्य आहे. हा वेदांताचा एक रस आहे, जो आत्मकस आहे. जिथं बुद्धी ठाण मानून राहते ते अधिष्ठान परमात्मा आहे. जी बुद्धी देहावर आहे, ठाण मारून बसलेली आहे, ते अनात्मा आहे. खोट्याला माझं म्हणणारी बुद्धी अविद्याकृत असते आणि खऱ्याला जाणणारं मन ईश्वरामध्ये समाविष्ट होत असतं. ते ईश्वरामध्ये जेव्हा समाविष्ट होतं तेव्हा ते ब्रह्मनिष्ठ होतं आणि सद्गुरूच्या वचनात अंतःकरण राहतं, देहात नसतं. हे ज्ञानाचं परिपूर्ण जीवन ज्ञानी लोकांचं असतं. त्यांचं अंतःकरण बाधित असतं, नाम देहात नसतं. पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, ते अंतःकरण देहाला संबंध करत नाही, देहात उरत नाही, कर्म बाधा करीत नाही, तिथं अकर्तेपणा कधीच होत नाही आणि तिथं दृश्य कधी त्याला सत्य वाटत नाही. कारण ते मन राम असतं, भगवान म्हणतं. कारण त्याला जगताचं भान नसतं, त्याला स्वतःची जाण असते. ज्याला जगताचे भान, देहाची जाण, ते अज्ञानाची घाण. हे लक्षात ठेवायचे टप्पे आपण स्वतःला. आज श्रावण सुरुवात आहे. तेवढं पर्व काळाचा महिना, 4 महिन्यातून एक कार्तिक श्रावण. त्यामध्ये आदिशंकराची भक्ती सांगितलेली आहे. आधी जगताच्या जीवाच्या शिवाच्या आधी त्याला आदिशंकर म्हटले. त्यांचं नाव आदिशंकरच आहे. मग का शंकर म्हणलं? जिथं मनात संकर नाही तो शंकर. ज्याच्या वृत्तीत संकर नाही, वृत्तीत विकार नाही तो शंकर. त्या देहाचा संबंध नाही तो शंकर. जो दृश्याला मिथ्यात्व देतो तो शंकर. जो सत्य तो संपवतो तो शंकर. जी वृत्ती मिथ्यात्वाचा निश्चय करते ती वृत्ती शंकर बनते. हे ज्ञान आहे. जिथं नाही संकर म्हणजे विकार, अज्ञान आणि व्यवहार, हे सगळं संपलेलं असतं. ते हृदय शिवाचं एक मंदिर बनलेलं असतं. कारण तिथं ती पिंड, शिवपिंड प्रगट असते. आत्मलिंग म्हणतात त्याला. ती प्रगट होती ज्ञानानं, ती झाकलेली असते ज्ञानानं. आणि त्याचं नाव आवरण आहे, हे कळायला पाहिजे मनानं. म्हणून मनाला कळणं आणि मन देहातून सरकणं आणि जगताचं मिथ्यात्व निश्चय होणं, हे ह्या शास्त्रातून होत असतं. तसं अध्यात्मशास्त्राचा पाया म्हणजे पंचकरण. पंचकरणामध्ये जेव्हा आपला अभ्यास होतो, सतत चिंतन होतं, मन भगवंत होतं. हे टप्प्याटप्प्याने शिकायचं असतं. कशाने काय होतं, नामानं काय होतं, ज्ञानानं काय होतं, कर्मानं काय होतं, सगळं एकच आहे का? नाही. अलग अलग टप्पे येतं, अलग अलग प्रवास आहे, अलग अलग फल आहे. पण तुम्हाला कळत नाही त्याला आम्ही सांगू शकत नाही. सगळं तुम्ही सटरम पटरम हे करून टाकतात. म्हणून त्याच्या ओळखीनंतर घेतलेलं नाव आणि त्याच्या ओळखीच्या आधी घेतलेलं नाव म्हणजे भिन्न आणि अभिन्न जे दोन वृत्तीचे भाव आहेत,
आणि ते स्वतःला जाणता आले पाहिजे. ते एक भिन्न भाव आहे. तो अज्ञानाच्या मार्गातून आहे, द्वैताच्या रस्त्यातून आहे आणि जगताच्या सत्यत्वातून आहे, देहाच्या संबंधातून आहे, वृत्तीच्या विकारातून आहे. कळते की नाही काही भाषा का नाही? हो माऊली, कळते ना. जिथे देहाचा संबंध आहे ते नाम आहे, ती भक्ती आहे, ती द्वैतातून आहे. जिथे देहाचा संबंध नाही, जिथे नामाचा लवलेश नाही आणि जिथे आत्मसाक्षात्काराशिवाय त्याला काही मान्यच नाही, तिथं अभिन्न भाव आहे, ईश्वराचा स्पर्श आहे, तिथं भगवंता प्रगट आहे आणि तिथे जगताचा वाद आहे. तो ज्ञानी भक्त ईश्वरमय असतो, तोच ईश्वर असतो, त्याच्यावर भिन्न ईश्वर कधीच नसतो. हे तुम्हाला माहित नसतं म्हणून तुम्ही सटरम बटरम मध्ये जात असतात. कर्मातून कसं निघायचं आणि कर्मयोग कसा करायचा, उपासनेत कसं शिरायचं मनानं, पवित्र कसं अंतःकरण करायचं आणि पवित्र अंतःकरणाच्या नंतर भगवंताला तिथं कसं प्रगट करायचं, त्याला ज्ञान म्हणायचं. पवित्र अंतःकरणाला उपासना म्हणायचं आणि शुद्ध अंतःकरणाला कर्म म्हणायचं. कर्माने शुद्धता आहे, उपासनेला पवित्रता आहे, स्थिरता आहे आणि ज्ञानाने ईश्वराचे प्रगटता आहे. मरुस तर कर्मच करायचे का मग? अरे एकच अवस्था ठेवायची. चिंतन चिंतने चिंतने तद्रूपता. तद्रूपता तुम्ही सांगा. आपण जे वाचतो नित्याचं ते चिंतन नसतं, जे आपल्याला ऐकलं श्रवण आणि त्याच्या पोटातून जन्मलेलं चिंतन, त्याला आत्मचिंतन म्हणतात. जे श्रवण ऐकलंय, कुणाचं काय ऐकलंय, ज्या स्वरूपाचं चिंतन संतांच्या मुखातून, ग्रंथाच्या शब्दातून, वेदाच्या गाभाऱ्यातून जे बाहेर येतं, तेव्हा मन सावध होतं आणि त्या चिंतनामध्ये बदल होतो मनाचा. तो बदल म्हणजे निवृत्ती, अज्ञान निवृत्तीचा. त्या चिंतनानं अज्ञानाची निवृत्ती होती. पण चिंतन कोण करतंय? कुणी नाही. जो विषय सांगितला, जो असे कळालाय, जो संशय तुटलाय, त्याला चिंतन म्हणतात. समजून दिले तुमच्या? हा तेच आहे बेटा. चांगला 3 शब्द पल्लेवर. जो विषय सांगितला, आशय कळाला, संशय तुटला, त्याला चिंतन म्हणतात. हा, हेच काही गांभीर्य आहे की नाही? आहे माऊली. काहीच नाही, शब्दच गंभीर नाही, आहे माऊली, आहे. ह्याच्यात गांभीर्य आहे. जो विषय कशाचा, भक्तीचा सांगितलाय का कर्माचं बद्दल बोलले का जीवाशिवास एकटा करण्यासाठी साधू तगमगलेत, ज्याचं हृदय व्याकुळ झाले, त्याला अज्ञान निवृत्तीचं भान आले, त्याचं देवान गेले, आत्मचिंतन त्यांना दिले, ते आमच्या हृदयात आले का बाहेर गेले, हे तुमचं तपासणं तुमचं कर्तव्य आहे. हो माऊली. बरोबर आहे का चुक सांगा? हो माऊली, बरोबर आहे. हो माऊली, बरोबर. का बोलतात ते? कर्म सांगतात, उपासनेवर नेतात का तुम्हाला जगताचा बात करायला लावतात, का तुम्हाला स्वरूपाचं प्रगटी करून जीवाशिवाचे मिलन करून देतात, का तुम्हाला काय कर समोरचा वक्ता काय सांगतो तर त्याचा प्रसंग काय चाललाय, कर्म मांडते नाही, उपासना शिकवते नाही, मग फक्त अज्ञानाचा नाश करतेत, बुद्धीला ब्रह्म करतेत, देहाचा बात करतेत, संशयाला बंद करतेत आणि परमात्म्याला प्रगट करतेत. ते वेदार्थाचा गाभा देतेत, ते मनाला राम करतेत, ते बुद्धीला ब्रह्म करतेत, ते जगताचा बात करतेत,
ते शिवाला जीवाला शिव करते, ते ब्रह्मनिष्ठ महात्मे जीवाचं कल्याण करते. हो माऊली. त्याला चिंतन म्हणतात. साष्टांग म्हणतात माऊली. साष्टांग त्याचं नाव चिंतन. शेवटचा टप्पा परमार्थाचा तिथं फक्त परमुक्ती आहे, हृदयाची भक्ती आहे, अवेदाची शक्ती आहे आणि वेदातली मुक्ती आहे, ते ज्ञान आहे. परम ज्ञान बोलते उसको. जो आहे तो कळायलाच पाहिजे, जे नाही ते बुद्धीतून टाकलंच पाहिजे. देह नाही, जगत नाही, तू जीव नाही हे टाकलं पाहिजे. तू देह नाहीस, मग देहाचा संबंध का करतो? कर्तेपणा कर्मात का धरतो? वासनेमध्ये का शिरतो? अज्ञानात का जगतो? ज्ञान का सोडतो? तुला ज्ञान हे माहितच नाही, तुझं अज्ञान संपलेलंच नाही, तू कर्मातून बाहेर आलाच नाहीस, उपासना पूर्ण झालीच नाही. आला काय, जगला काय, मेला काय, राहायला काय, ना काही अर्थ नाही आपल्या आयुष्याला. हे समजायला पाहिजे की आपण टप्प्याटप्प्याने पुढे गेलो की नाही, कर्माचा कर्मयोग झाला की नाही, कर्माचं फल सुटलं की नाही, कर्माचा संबंध तुटला की नाही, कर्मातून वृत्ती बाहेर येऊन कर्मयोग झाला की नाही. हे कळल्याशिवाय पुढचा मार्ग कसा मिळेल? ज्ञानाचा रस्ता कसा दिसेल? अंतर्मनातला राम कसा भेटेल? काही कळत नाही आपल्याला. बेधुंद नशे संसाराच्या आपण बेधुंद संसार करतो, त्याच्यात अभिमान धरतो, मी हुशार म्हणतो. कवडी मोलेस तो कवडी, तुझी किंमत फक्त कवडी आहे. न कर्मात, न उपासनेत, न ज्ञानात, न चिंतनात, न बोधात, न स्वरूपात, न वेदात कुठंही तुझी बुद्धी थांबली नाही. पान उलटायचे संपले नाहीत. पटलं तर घ्या, नंतर पटलं तर खड्ड्याचा. जी स्थिती आहे ती स्थिती आहे. हो माऊली. कर्म करताना कर्म विरहित मन आहे की नाही, कर्माचे संसार तुटलेत की नाही, अहंभाव मिटला की नाही, परमात्मा भेटला की नाही, उपासना सुटली की नाही, अहंभाव संपला की नाही, सहंभाव आला की नाही, तो मी आहे कळलं की नाही, आणि त्याचा निश्चय झाला की नाही, अनुभव आला की नाही, भेद गेला की नाही, अभेदात आपण आलो की नाही. कुणी पाहायचं? कुणी पाहायचं? 4 महिने आले की पोळायचं, 8 महिने गेले की झोपायचं. काय हे चातुर्मास? 8 महिने का पापाचे आहेत का? कशाचे? पुन्हा नाही माऊली, बाप्पाचे नाही. 8 महिने पापाचे, चातुर्मास पुण्याचा. तुम्ही करत नाही म्हणून 4 महिन्याला प्रभाव दिला की काहीतरी करा, दान धर्म तीर्थ, काहीतरी व्रत, काहीतरी करा. कारण हे करत नाहीत लोक. म्हणून चातुर्मास पवित्र श्रावणात शंकराला उपासना आहे, गणपती महाराज येतात, लक्ष्मीला बोलवतात. जे जे विधीनं सांगितलंय की आदिशक्ती आहे, आमच्यामध्ये माया आहे. कोण आहे ती? तिचेच रूपत शक्ती. आणि शक्ती म्हणजे सांगता येते तुम्हाला? मी विचारतो, शक्ती म्हणजे काय येतं का सांगता? नाही. सांगा बरं, सांगा शक्ती म्हणजे काय, प्रधान म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, सांगता येतं का काही? नाही माऊली. मग आपण कशातच नाही हे तरी कळतं का? हो माऊली, कळतं ना. कोणता पण मारते? काही चिंतन, तुम्हाला चिंतन बद्दल बोलायले, कर्मासाठी नाही. तुमचं नित्य करताच, नित्य नैमित्तिक कर्म आहे, तुमचं चुकत नाही. जो साधक असतो ते इकडेच येतो नित्य नैमित्य करून, इकडे कोणी येऊ शकत नाही. सातसला आहे रे काय. म्हणून तुम्हाला एक सांगते की चातुर्मास मध्ये आपण पवित्र ठेवावं, करावं, मान्य, आम्ही त्याला काही बोलत नाहीत. पण आम्ही म्हणतो 8 महिन्याला काऊन पवित्र नाही? सांगा ना. बरोबर आहे माऊली. तो नाही का 8 महिन्यात 30 वर नसतो का? 4 महिन्यातून बसतो का तुमच्या घरात? नाही माऊली. मी तुम्हाला का बोलते की 4 महिन्यामध्येच बायका हे येतात, आणि 8 महिने नाही बेटा. सदा त्याची सेवा म्हणजे नित्य सेवा.
आता सेवा म्हणजे काय? एक कर्मातून, उपासनेतून आणि जाणण्यातून 3 सेवा नीट लक्षात ठेवा. पहिला टप्पा कर्मातून, नित्य कर्म सांगितले घरात, पुन्हा उपासना सांगितली भक्ती, पुन्हा सांगितली मुक्ती, नंतर त्याची प्राप्ती, नंतर त्याची अनुभूती, नंतर परमस्थिती. मग तुम्ही कर्मात राहता का ज्ञानाकडे येता? दर चातुर्मासामध्ये ज्ञानाचं वैभव बघता की कर्माचं? चला बोला पटा. कर्माचं माऊली. का बरं बदल होत नाही? चातुर्मास तर 50 झाले असते ना. हो माऊली. मग एकच सांगायचंय की चिंतन म्हणजे काय, उपासना म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय. चिंतन म्हणजे ज्ञान. मग बुद्धीनं प्रवास करून कर्मातून बाहेर येणं आणि कर्माचा संबंध जाणं कर्मयोग, कर्माचं फळ टाकणं कर्मसन्यास योग, उपासनेत येणं भक्ती योग आणि भक्तीवर ओलांडून जाणं ज्ञान योग आणि ज्ञानामध्ये येणं तिथं संशय जाणं. ज्ञानामध्ये भेद संपणं, ज्ञानामध्ये आवरण नष्ट करणं, ज्ञानामध्ये बुद्धीनं शिवलिंगाला आलिंगन देणं, ती शिवपूजा आहे. ज्या बुद्धीनं शिवाच्या तत्वाला जाणलं, ज्या बुद्धीनं आतल्या आत्म्याला मानलं, ज्या अंतःकरणानं देहाला सोडलं, जी वृत्ती आवरणातून बाहेर आली, सहज ब्राह्म्यस्थिती भोगली. केव्हा भोगते ब्रह्मस्थिती? जेव्हा जाती देहस्थिती. देहस्थिती कधी संपती? अज्ञानाच्या नाशानंतर परमात्म्याची प्रतीती होती. आवरणातून भगवंत प्रगट होतो आणि बोधाची बुद्धी तिथं आत जाते आणि ती शिवाला पाहती, वृत्ती शिवरूप होती. त्या शिवाचे भक्त राम नाहीत. साष्टांग दंडवत माऊली. रामकृष्ण हरिमाई. साष्टांग दंडवत. रामकृष्ण हरिमाई. म्हणून आत्मा रामाची ओळख म्हणजे शिवाची भक्ती होत असती. समजून घ्या. हो माऊली. ज्या रामेश्वराची स्थापना करून रामराया सेतू बांधायला सुरुवात केली, तर आद्य कुलदैवत माझं शंकर आहे म्हणले आणि त्या सगळ्या 31 तीर्थाला बोलवले. एका क्षणात तीर्थ तिथं तयार झाले. त्या तीर्थाचं पाणी घेऊन आणि गंगेची सगळे ऋषी मुनी तिथे येऊन त्या समुद्र किनारी आत्मपिंड स्थापन केली. तो रामेश्वर स्थापन केली. इथं स्थापना करायची गरज नाहीये. तो शंकर आहे, आत्मपिंड आहे. समजून घ्या जरा. हो माऊली. ज्यानं स्थापना केली तो राम आहे, आत्मलिंग आहे. समजायला पाहिजे काही काही गोष्टी. स्थापना करणं नंतर आहे आणि तो आधी आहे. म्हणून आदिशंकर, आदिनाथ. मग जेव्हा स्थापना केली तेव्हा शिवपिंड झाली. आधी शिव नव्हता. तुम्हाला एक स्मरण रामाचं कार्य सांगितलं होतं, अवताराच्या लीला सांगितल्या होत्या. रामाचे गुरु शंकर आहेत. तसं तुम्हाला पण तसे शंकर पाहिजे. जिथं शंकर ज्या मनात नाही तो शंकर असा गुरु मी केला, तुम्ही पण करा. साष्टांग दंडवत. हो माऊली. जे भस्म विरेपणे नागाची माळे, कंठात विष आहे, त्याला काही लागत नाही. तो विष पचवतो. तसं अज्ञानाचं विष बुद्धीतून काढतो तो शंकर सद्गुरु असतो. विष पचवलं मंथनातलं, समुद्र मंथनातलं. आणि अज्ञानाचं विष तुम्ही हालात पितात, दुःख भोगतात, ते विष संपवतात ते शंकर. त्यानं पिलं. ह्या चिंतनाचा जो नारायण आहे, आमचा भगवंत जे नारायण शंकर, काय ओरडायचे ते ओरडा. मला एक कळलं 2 कळलं. पण ज्या शंकरानं ते विष संपवलं बुद्धीतलं, तो आमचा शंकर, आदिशंकर, तो ब्रह्मा. जे अज्ञान दुःख देते ना, मारत ना रोज. महाराज म्हणायचे 20 जगत मारत, पुन्हा पुन्हा नाही. विषाणू मेल्या पुन्हा मरण आहे का?
पण तुम्ही रोज मरतात, जगतात, रोज मरतात, रोज मरतोय तुम्हाला असं सांगायचंय. आणि ते वीस तुमच्या अविद्येमुळे, ते मार्ग तुमच्या शंकराच्या, आदिशंकराच्या ज्ञानामुळे. कारण ज्ञानाची स्थापना आदिशंकराचार्यवरूनच केली, आणि त्या आदिशंकराचार्य शंकराच्या अवतारच आहे. मग त्या देवाला महादेव नावानच आहे. कोणत्या देवाला महानाव नाव नाही, कोणालाच नाही, पण महादेव, कारण ते तत्व आहे. समजून घ्यायला पाहिजे. श्रावणी म्हणून बोलते मी. ती शंकराची पिंड आहे ना, ते आपलं आत्मलिंग आहे. आत ती ज्योत आहे ना, त्या लिंगामध्ये प्रविष्ट आहे, इथं सतत आहे. ती लिंग ही आत्मज्योत आहे. ज्योत आहे, प्राण, प्राणज्योत म्हणतात तुम्ही. ते त्याचं रूप आहे. ते सरकली बाहेर गेली की देह पडला. शिव शव, त्या अंतःकरणानं त्याचा संबंध केला, ते बाजूला सरकला, देह खाली पडला, प्राण संपला, पण अविद्या राहिली. हे मन तसंच राहिलं, मेलं नाही. अज्ञान तसंच राहिलं, संपलं नाही. वासना तशीच राहिली, गेली नाही. जगताचं सत्य तर तसंच राहिलं. कर्माचं पाप पुण्य दगड तसंच राहिलं, कारण अविद्येला तुम्ही मारलं. जगताला बुद्धीतून नाही सारलं, अहंकारातून मन बाहेर नाही काढलं, म्हणून तुम्हाला त्या ईश्वरामध्ये मिलन नाही झालं, म्हणून तुम्हाला ज्ञान नाही पचवता आलं. अज्ञान तुमच्या मागे तसंच राहिलं, कारण तुम्ही कर्मातच मेलात. संपला विषय. मला सांगायचं होतं आज. अरे ओम, हे सत्य आहे, आणि मी भेट विज्ञान ठेवणार बी नाही. माझी वाणी अशी आहे. एवढं बोलून तर तुम्ही नीट होत नाही, तर तुम्हाला गोड बोलून नीट होणार का तुम्ही लोक? सांगा. हो माऊली. हेटर मारून जर लेकरू नीट होते, त्याला रोज मारावंच लागते, तर ते अभ्यास करताना पाच होतं. नाही तर माय म्हणते भीक मागशील. मग काय प्रेमानं म्हणते का माय भीक मागून? भीक मागून म्हणून बोलती, तर साधण्यात राहून म्हणून संत बोलतात. आम्ही नाही. हो माऊली. हा, कारण जेव्हा देह पडला, तर तुमचं मन जर मेलं नाही, तर ते लिंग ते तसाच राहिला, हे जळाला. आजचा विषय तुम्ही पूर्वजन्मात पाप केले, ह्या जन्मात भोगायला आलं, तर ते भोगणारा कोण आहे हा प्रश्न आहे. अभ्यास करत नाही, तुम्ही विचारत नाही तर तुमचा, कारण ते पाप असतं, जाऊ देत नाही भगवंताकडे. केवळ पाप, की आपलं आवरण काढण्यासाठी आपण जिवंत आहे हे कळत नाही बाईला, पुरुषाला, दोघाला. आपण की जे अज्ञान संपवण्यासाठी मी देह आलाय, कोटी कोटी जन्माचा फेरा मी घेतलाय, आणि दुःख मी सोसत आहे, आणि भ्रमात मी जगत आहे. देहाचा संबंध सतत आहे, आणि बुद्धीमध्ये विकार आहे, आणि मनाला जगताचा आकार दिसतो, देवाचा आकार दिसतो. देवाचा आकार साकार आहे, आणि देव निराकार आहे, हे बुद्धीला पटत नाही, म्हणून निराकार वृत्ती होत नाही. म्हणून तुम्ही कर्मातून बाहेर येत नाहीत, हे आम्हाला माहिती आहे. सांगायची गरज नाही. ही अवस्थाच नाही तुमची कळायची. बुधाडा घाण आहे ना, त्याला पुढे जाताच येत नाही ना. सांगा चूक आहे का? सांगा चूक आहे का? बरोबर आहे माऊली. नाही माऊली, जिथं अहंकार आहे माग अज्ञान आहे, जिथे विकार आहे तिथं मोह आहे, अविद्या आहे, आणि जिथे जगत आहे तर त्याची भेट नाहीये. तुम्ही आकाराला पाहतात, मग ते देवाचा असो का, देहाचा असो का, ईश्वराचा असो का, जगताचा असो, पुन्हा खुताचा असो, आकार आहे. पण निराकार कसा आहे, कुठे आहे माहित नाही. त्याचं मूळ रूप कळावं, मग आकाराला भजा, काही बिघडत नाही, पट्टा लागत नाही. लायसन टाकून फिरा, तसं ज्ञानाचं लायसन घ्या फिरा. भक्तीत कर्मात कुठेही मरा, पण ज्ञानाचं लायसन, त्याला म्हणतात अभेद ईश्वराचा, बुद्धीमध्ये बाप जगताचा, साक्षात्कार स्वरूपाचा, आणि आनंद त्या भगवंताचा. स्वचा आनंद, स्वानंद म्हणतात त्याला. स्वानंद भोगावा लागतो, तो वृत्तीचा नाही, विषयाचा नाही, इंद्रियातून नाही, विषयातून नाही, नात्यातून नाही, पैशातून नाही, देहाचा संबंध नाही. देहाचा संबंध सोडला, परमात्मा प्रगट केला, निराकाराचे संबंध झाला, ब्रह्मज्ञानी म्हणते त्याला. साष्टांग दंडवत माऊली. सांगा 5 वाक्य.
संबंध सोडला परमात्म्याचा संग जोडला. शब्द सुंदर आहेत, मला ऐकायचे. दोनच आलेत माऊली मला. देहाचा संबंध सोडला, परमात्म्याचा संग जोडला, ब्रह्मज्ञानी म्हणतात त्याला. नाही शब्द होते माझे. ऐकणं कानाचं आहे, जाणणं बुद्धीच आहे, होणं अंतःकरणाचं आहे. काय होणं? ब्रह्मस्थिती होणं, बुद्धीनं राम होणं, मनानं त्याचं कळून घेणं, शब्द आत जाणं. ते शब्द म्हणजे वेदाचे, ते कळणं म्हणजे स्वरूपाचं, तो वेणं म्हणजे ऐक्याचा, त्याची जाणीव म्हणजे बोधाची, त्याची स्थिती म्हणजे आत्मज्ञानाची, त्याची प्राप्ती म्हणजे महावाक्याची. तो प्राप्त कधी होतो? तो प्रगट कसा होतो? तो बुद्धीशी मध्ये एक कसा होतो? त्याचा स्पर्श कसा येतो? तो मी आहे असा अनुभव कधी होतो? हे मी नाही कसा निश्चय होतो? त्याला चिंतनानं सगळं सहज होत. तोच मी का देह मी? कोण मी? मी का आलो? मी कोण आहे? मला शेवटी कुठे जायचंय? देहात कावर राहायचंय? संबंध कशाला करायचा आहे? संबंध कोणाचा आहे? माझा, ईश्वराचा आहे. संबंध झाला देहाचा. कुणी केला? अविद्येनं. का झाला? वासनेनं. कुणी केला? वृत्तीनं. केव्हा केला? अनादिकालापासून. हे कळावं, हे कळावं. बुद्धीनं संबंध उपाधीचा केलाय, तिचा जगत जिवंत झालाय. बुद्धीनं देहाचा संबंध केलाय. मग तिथून कर्म झालं तरी मी द्वैत आहे, उपासना झाली तरी द्वैतातून आहे. त्याची प्राप्ती होत नाही. फक्त भक्ती होती, ती दूर आहे. तो तुमच्यापासून दूर आहे, कारण तुमच्यापाशी अहंकार आहे. मी करता, मी केलं, हे तुमच्या वृत्तीमध्ये मीचा प्रवाह आहे. ते अज्ञानाचा प्रवाह आहे. तिथं मीचा बाध आहे, तिथं आत्मसाक्षात्कार आहे. तिथं अहंकार संपलेला असतो, देहभाव जळालेला असतो, परमात्मा कळालेला असतो, आणि तो बुद्धीमध्ये प्रगटलेला असतो. तो ज्ञानी महात्मा असतो, तो जगताच्या पेक्षा महान असतो, त्रिलोक्यात छान असतो, त्याच्यापाशी आत्मज्ञान असतं. तो ईश्वरामध्ये समाविष्ट असतो, तो ब्रह्मनिष्ठ असतो, तो स्वयं आत्मरूप असतो. तो जगताहून भिन्न असतो, जगतात कधीच नसतो, कारण त्याच्या सत्तेत जगत नसतच, कारण जगताचा अत्यंत अभाव असतो. तो ज्ञानी त्रिकालिक अत्यंत अभावाचा निश्चय तो ज्ञानी असतो. हा विचार सगळ्याचा विषय पण सहज आला उभान, आणि हा लागतो इथं विषय. कसं असतं अनु, संपूर्ण सफळ द्यायचं म्हणजे तो पूर्ण वेद मांडलाच पाहिजे. अर्धवट नाही जमत तुम्हाला. आणि कधी काय येतं मला माहित नाही. मित्र, घरून उशीर झाला मला तुमच्याकडे यायला. चालत चालले, किती वारा, किती झाडी, शुद्ध हवा असते इकडे. छोट्या गावाच्या पण पुढे चाला, मुखानं हरी बोला, वादच नाही, पण हरी व्हा. बोला वेगळं, होणं वेगळं, करणं वेगळं, नाम वेगळं, ज्ञान वेगळं, सगळं वेगळं. हो, एक आहे का? नामाचा छंद वेगळा, त्याचं प्रेम वेगळं, आणि त्याचं ऐक्य वेगळं. ओ बेटा, काय सांगावं डोकं बरोबर तुम्हाला. त्याच्याशी ऐक्य झाल्यावर मग तो राम कसा आहे, त्याचं स्वरूप काय, त्याची स्थिती काय, त्याचा आनंद काय, त्याचा अभेद काय, त्याचा अव्यवहार्यता काय, त्याचा आनंद काय, काय सांगावं तुम्हाला. सांगताच येत नसतं काही काही विषय, अनुभव नाही मांडता येत. मुलगा म्हणतो त्या पोराची माया करते, तू मला करत नाही, पण माय पैसे प्रेम असतं त्याला मूर्खाला कळत नाही. तसा भेदवाल्याला भेद कळत नाही, काही बोलतो ते टारा टारा फरा फरा. भेदाच्या लोकांना भेदाचं काय चव आहे, तसं त्या पोराला मायची काय चव आहे प्रेमाची. ती म्हणतो नाही तू त्याला जास्त माया करते. आता माया तर मोजून दाखवता येत नाही माईला. बॅलेन्स, एक पोरग इकडं, एक पोरग इकडं, दोघांचं प्रेम टाकलं पाड्यात, धरला तराजू. आता बघ हे माया केवढी तुझी, आणि 5 किलो तुझी 10 किलो, असं म्हणतात त्या माईला. दाखवते ते का प्रेम मोजून? तसं त्याची आत्मस्थिती आहे ते दाखवता येत नाही, अनुभूती सांगता येत नाही, पण ते तुमच्या पुढे शब्दात येते. हे थोर भाग्य तुमचं आणि माझं.
हो माऊली, साष्टांग दंडवत. खरंच अगदी साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग अनुभूती. काढलं का बघा विषय? उघडलं का पंचकरण? नाही माऊली, थांबती का वाणी? नाही माऊली. पाऊण तास झालं वाणी चालू आहे माऊली. आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत. खरंच खूप माऊली. आणि कधीच नसते, कधीच मी नसते. हे शब्द अलौकिक असतात, व्यवहारिक नसतात. व्यवहारिक हे लोकांना भाषाच कळत नाही. व्यवहारिक आणि अलौकिक. लौकिक म्हणजे व्यवहारिक, अलौकिक म्हणजे पारमार्थिक. त्याच्या मुखातून अलौकिक शब्द असतात, ती परमस्थिती असते. जे लौकिक असतात ते व्यवहारात बोलतात जगतातलं, त्याला जगताचा वादच माहित नाही. आत्मस्थिती भोगायची असती आणि ती मांडायची असते. म्हणून वेद हा प्रमुख आहे. अज्ञानी सतत तुमच्या सोबत आहे आणि संबंध हा तुमच्या वृत्तीत आहे आणि संबंधाचा विच्छेद हा ज्ञानात आहे आणि भगवंत तुमच्या मनात आहे. त्याचं ज्ञान तुमच्या कानात आहे, त्याचा अनुभव तुम्हाला सतत आहे. तोच ब्रह्मरूप आहे, नाही तर तो देहरूप तर आपण आहेतच, वादच नाही. वृत्ती देहरूप आहे का ब्रह्मरूप आहे हे जर विचारलं तर आपल्याला बोलता पण येत नाही, काही सांगता पण येत नाही. कारण इच्छा असते ब्रह्मरूप व्हायची, इच्छा असते भगवंताचं प्रेम करायची, इच्छा असते पण ते होत नाही. कुणाचं प्रेम असेल तर धन्य आहे, कुणाला ज्ञान असेल तर धन्य आहे, कुणाच्या चिंतनात असतील ते धन्य आहेत, कोणी भगवंतात आहे तर धन्य आहेत, पण जगतात ते धन्य नाहीत. जी विषयाकडे वृत्ती ते धन्य नाहीत, ज्याला अज्ञान ठेवून जगायचं ते धन्य नाहीत, ज्याला वेदांत कळत नाही ते धन्य नाहीत, जे साधू संतांच्या संगतीत नाहीत ते धन्य नाहीत. एवढंच आम्हाला सांगता येतं, आम्हाला बाकी बोलता येत नाही. ज्याने साधूची संगती केली, श्रवणाची भक्ती केली, अज्ञानाची निवृत्ती झाली, परमात्म्याची प्राप्ती झाली, सुखाची अनुभूती आली आणि मग जीवनमुक्ती भोगली, ते जगतात नसतात. जगताचा बाध असतो, वृत्तीचा निराश असतो, विकाराचा नाश असतो आणि अज्ञान तिथलं भस्म असतं. परमात्मा तिथं प्रगट असतो, बुद्धीचा त्याचा ऐक्य असतं, सतत त्याचा संबंध असतो आणि त्या संबंधातून जीवनमुक्त महात्मा व्यवहार करीत असतो. तर व्यवहारात तो नसतो, कारण त्याची बुद्धी परमात्म्यात असते. ही जीवनमुक्तीची स्थिती असते. साष्टांग दंडवत माऊली. सत्य आहे. एका श्वासात बोलते. श्वास घेतला का बघा? हो माऊली. घेतला श्वास? नाही घेतला माऊली, एका श्वासात बोल. नाही, ते सत्य असतं, पूर्ण असतं. हे मांडताय तुमच्यासाठी असते. माहित नाही आम्हाला काय बोललो काय नाही, काहीच कळत नाही. बेभान होतो आम्ही, तुम्ही आला समोर की. साष्टांग दंडवत माऊली. खूप सुंदर, खूप मस्त माऊली. आणि एक विशेष आहे, आपण ऑनलाईन करतो, आपले ऑफलाईन नाहीये. आपण कुठेच ऑनलाईन आहेत की नाही? हो माऊली. समोर कोणी आहे का? नाही नाही, कुठेच नसेल माऊली असला पाठ. समाज जातो, समाज. म्हणजे याला उदाहरण देते माऊलींचा. तानियाची लागता झटे मग आधीच पाना फुटे, रोषे प्रेम पर्यंत, रोषे प्रेम दोनवटे पर्यंताचे नि. म्हणजे लहान लेकराचा झटका लागला तर ते पान फुटतो. जवळ लेकरू असतं, इथं कोण असते? फक्त फोन आणि माझे सद्गुरू. हो माऊली. मग अधिकाची पाना फुट, तानियाची लागता झटे. माऊलीच्या एक एक शब्दात जा तुम्ही, कुठल्या ग्रंथ वाचायची गरज उरत नाही असं मला वाटतंय. वाचून असं नाही म्हणत आम्ही, पण काय नाही खरंच आहे. होत आहे, हो बरोबर. माऊली सारख्या ग्रंथ नाही, माऊली सारखे संत नाही. संजीवन समाधी म्हणून अंकापुरी पुण्य भूमी पवित्र, तेथे नांदतो नान राजा सुपात्र. तया ठेविता महापुण्य राशी. शब्द बघा. म्हणून वारकऱ्याला पंढरपूर आणि आळंदी आहे, फिर बाद में सब कुछ. खरे का खोट आहे? खरंय ती माऊली. माय हा माऊली माय, पांडुरंग बाप. हे एवढं जाणं, हे आम्हाला बाकीचे भनमन होतच नाही, आमच्या मनात येतच नाही काय.
कुठं गेलं आणि कुठं आलं, वट वट कुठं कुठं वट्ट वट्ट बघ. श्रावणात तर लय गाड्या भरतात. अति येते उदाहरण. चला आपण पंचकर्णाचा विषय घेऊ. आज श्रावण सुरुवात आहे आणि हे चातुर्मासाचा प्रवास आहे आपला सगळ्यांचा. त्यामध्ये एक व्रत असं करावं की आम्ही आज पंचकर्ण शिकायला तो ऐकायला. अध्यात्मामध्ये बुद्धीचा प्रवास आहे. आता सुरुवात आहे प्रवास त्याचा. इकडे भगवंताकडे चालली ती, कर्मातून बाहेर आली आहे, उपासना पूर्ण झाली आहे, तिला परमात्म्याची ओढ लागली आहे, ती परमात्म्याकडे चालली बोध आला घेऊन. तो कुठं आहे, कसा आहे, काय आहे, कोण आहे, मी कोण आहे, दोघांचं अंतर काय आहे, जीवाशिवाचं अंतर कशामुळे. जो तर तो आत आहे, जो माझं स्वरूप आहे, मग मी त्याच्याकडून बाजूला देहात आहे. मी देह माझा वाटतं, मग मी वाटतच नाही. ह्याच्याबद्दल अध्यात्म आहे. मी देह सतत वाटतं बुद्धीला. का वाटतं बुद्धीला मी देह? कारण परमात्म्याची ओळख नाही तिला ज्ञानामुळे. जो ईश्वराला पाहती, ईश्वराला आहे म्हणती, त्याला फुलं वाहती, बेलं वाहती, चट्ट वाहती, पण मन तिथंच ठेवते आत देहातच. खरे माऊली. म्हणून टप्प्याटप्प्यानं जेव्हा ते बोधात येते, श्रवणात, वेदात, तिला कळतं मी कोण आहे, माझ्यात कोण आहे आणि माझं कोण आहे. 3 लक्ष घ्या, 3 वाक्य आहेत. मी कोण? परमात्मा. मी अनात्मा देह नाही. माझं कोण आहे? पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी, वासुदेव हरी. माझा आहे तो, मी त्याची आहे. माझ्यात कोण आहे? तो हरी आहे. कसा आहे? आत्मरूपाने. तो कसा आहे? व्यापक आहे. तो आत कसा आहे? माहित नाही. त्याची भेट कशी होत नाही. तो प्रगट करायचं कळत नाही. त्याच्या बुद्धीचा संगम होतच नाही. संगम देहाचा आहे ना बुद्धीनं. जडाचा संबंध केला अविद्या म्हणतात त्याला. हो माऊली. बुद्धीनं साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग दंडवत. ह्या जडाचा संबंध केला पंचभूताचा आहे का परमात्म्याचा संबंध आहे? बोला. पंचमहाभूताचा जडाचा संबंध केला माऊली. जडाचा माऊली, जडाचाच केला. मग संबंध सतत आहे म्हणून भक्ती आहे, तिथे कर्म आहे. त्याला काय अर्थ आहे? संबंध रहित भक्ती, संबंध रहित प्रेम कर्म असावं, त्याला मुक्त म्हणावं. मुक्त असाच असतं. संबंध त्याचा ईश्वराचा असतो. व्यवहार कसा होत असतो त्याला माहित नसतं. व्यवहाराला प्रावीण्य नसतं. व्यवहार त्याचा बाधित खोटा असतो, मिथ्या ठरले असतं. मग कुणी केला, का केला, कसा केला, कर्म झालं का माहित नाही, कुणी केला कळत नाही. कर्मात तो थांबत नाही, कर्मसंबंध होत नाही, त्याचं फळ मागत नाही, त्याचं प्राप्तच होत नाही फळ. तर नैष्कर्म योग म्हणतात. बुद्धी नैष्कर्म झाली. श्रावणामध्ये शंकराची महान पूजा असते, बेलाची. तसं आमची बुद्धीची पूजा स्वरूपाची. मला एवढं सांगायचं होतं, मी एवढं बोलले. हाताने केलेली पूजा हे साकाराची आहे आणि बुद्धीने केलेली पूजा निराकाराची आहे. किती सुंदर माऊली. शिवलिंग प्रकट केलं आणि बुद्धीने केली काय म्हणतात महापूजा झाली. अखंड अभिषेक सुरू झाला. मग निराकाराची, निराकाराची. काही रुद्राभिषेक झाला श्रावण महिना लागला कीच. काही रुद्राभिषेक झाला श्रावण महिना लागला कीच. हे सांगितलं मला तर सांगायला आता काय झालं माझ्या, हे बोलायचं विसरलं माझ्याकडनं. बुद्धीचा वाद होतो, अज्ञानाचा नाश होतो, स्वरूपाचा त्याचा प्रगटीकरण होतं, म्हणजे ऐक्य होतं ईश्वराचं बुद्धीशी. खरं ईश्वराचं बरं. जे मायेतून प्रगट होतात ते मिथ्या ठरतात. कारण जगत मिथ्या तर ईश्वर सत्य कुठला होईल? जीव जगत आणि जगत ईश्वर हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. जीव जगत जगत ईश्वर.
तीन तर गोष्टी आहेत ना. जेव्हा जगत झालं तर तो पण झालाच. साष्टांग दंडवत माऊली, खरंच आहे. होत आहे, होत आहे. का बरं झाला? तो का झाला? कारण जगताचा कारभार करायचा आहे त्याला. इतकंच उत्तर हो माऊली. माहिती मला. साष्टांग दंडवत माऊली, खूप सुंदर. कारण त्या जीवाचे कर्म, जीवाचं प्रारब्ध, भक्तीचं रूप, भक्तीनंतर ज्ञानाचा प्रवाह, यासाठी तो प्रगट झाला. कळत मला? हो माऊली. कारण द्वैतातून भक्ती आहे आणि अद्वैतातून मुक्ती आहे आणि देहाचा संबंध शक्ती आहे. या तिन्ही गोष्टीचं अवलोकन झालंच पाहिजे. तीन गोष्टी सांगा. 3 पॉइंट. भेदातून भक्ती, अभेदातून मुक्ती आहे. तिसरं राहिलं माऊली. जेव्हा वेदातून शक्ती सांगितली, वेदातून भक्ती सांगितली, अवेदातून मुक्ती सांगितली. मुक्ती. हा. ऐका, त्याला पाहणं ही भक्ती आहे. त्याचं प्रेम हे द्वैत आहे. त्याला बाजूला करून प्रेम करावं लागतं ना. भक्ती कशी सिद्ध होती? मग द्वैतातून होत नाही का? वेळ ठेवून नंतरची भक्ती बोलली. आताचा माझा विषय वेगळाच बोलणं इकडे. जेव्हा तो साकार रूपाला समोर येतो, कोणती भक्ती? आली का? द्वैत मी त्याला फुलं व्हायला समोर गेलो, गोवाळ्यात ती भक्त सांगायला. जेव्हा जाणून होतं त्या वेळेस. आता तुम्हाला अज्ञानच गेलं तर अभेद कुठला आला? तो काय माझा विषय म्हणजे की तो प्रगट झाला ह्याच्याबद्दल बोललेले. जगत प्रगट केले, तो पण समोर आलाय, तर त्याला जगताचा सांभाळ करायचा. 3 रूप त्यानं घेतले, एक उत्पत्ती, एक नाश, एक पालन. ह्याच्यात बोलले. ह्याच्यात आजच कुठला आलं? माझा विषय तर समजून घे ना, की तेव्हा जो बनलाय जगत त्यानं प्रगट केलंय आणि जगतात तो आलाय. आलेला वेगळा आहे, असलेला वेगळा आहे. दिसतो तो द्वैतातून आहे, असतो तो अद्वैतातून आहे, भेटतो तो मोक्षातून आहे आणि प्रतिती अभेदातून आहे. मग हा विषय वेगळा आहे, तो बोलणं वेगळं आहे. त्यानं जगत जेव्हा प्रगट केलं, जेव्हा जीवानं सत्ता मांडली की जगत आहे, मग तो जीव आणि तो समोर शिव. जेव्हा जीव समजतो ना, तर तेव्हा शिव समजावं लागतं. हीची भाषा चालली माझी. 3 टप्पे: जगत, जीव, जगदीश्वर. मग जेव्हा उपक्रम म्हणजे त्याला, उपक्रम म्हणजे जगताची सुरुवात, उपसंहार म्हणजे जगताचा भाग, उपक्रम उपसंहार पूर्वक तात्पर्य श्रवण जातात, त्याला म्हणतात श्रवण. मग हे तर म्हणायचे मी. उपक्रम म्हणजे सुरुवात कशी त्याची, तो कसा आहे कसा नाही आहे. प्रगट झाला तर जगतासाठी, कळाला तर अभेदातून, आणि दिसतो तो भेदातून, असतो तो अभेदातून. तर जगत प्रगट केलं तुमच्या कर्माला फल देण्यासाठी. तो समोर आला आकारानं, माया आकार मायेतून आला. स्वतः आला का? तो तरी शकतो का? जेव्हा प्रगट होतो तो मायेच्या द्वारातून, जो असतो तो हृदयाच्या अंतःकरणातून, असतो तो इथं, प्रगट होतो तो मायेतून आणि भेटतो तो अद्वैतातून. मग भक्ती करायची तर द्वैतच लागतं आणि जाणून भक्ती तर अद्वैत आहे. आणि ती तर इथं पंचकर्म कळलं तर अद्वैत भक्ती कुठली मातीतली आहे? एक अनुवाद करताय आणि एक शब्द कळला तर अद्वैत भक्ती सिद्ध होती का? जे स्टेप बाय स्टेप तुम्ही अद्वैताच्या बिल्डिंग एक ग्रंथातून बुद्धी जेव्हा ते श्रवण करतील आणि त्या टप्प्यात जातील, तर अवलोकन हरीचं होतं तिथं. कर्मातून भक्तीतून त्याचं नाही, त्याला प्राप्त करण्यासाठी अद्वैतच लागते. मुक्तीसाठी त्याची प्रतीतीच असते आणि दिसण्यासाठी साकारत असतो आणि त्याचं वैभव बघण्यासाठी आनंद कळावाच लागतो आणि ते मिळण्यासाठी ज्ञानात जावंच लागतं. त्याच्या अनुभूतीला मोक्ष व्हावाच लागतो आणि त्याचं रूप बघण्यासाठी साकारात यावंच लागतं. सगळं सांगितलं उलट पालट सुलट तुम्हाला. तो आरोप आहे, त्याचं रूप साकार आहे. तो तुमच्या जवळ आहे, तुम्ही त्याला दूर केलं, द्वैत आहे. त्याला जाणलं, अद्वैत आहे. तो मिळाला, कळाला, मोक्ष आहे. तो बाजूला गेला, अविद्या. म्हणजे टप्प्याटप्प्याने त्याची जे आपण असं अवलोकन करतो आणि शास्त्रातून त्याला जाणतो, तो हृदयात असतो. वृत्तीला तिला यामध्ये जाती आणि तिथे स्वरूप स्थिती. वृत्ती देहातच आहे, जगत दिसतच आहे, कर्म सुटतच नाही, अविद्या मिटतच नाही, परमात्मा भेटतच नाही. तर मग आपण अभ्यासात कच्चे. कारण श्रवणातून त्याची प्राप्ती हे वेदानं सांगितलेलं आहे की मोक्षाच्या किल्ल्या संतांच्या हाती दिल्या.
कारण इथं वेद पण म्हणतो नेती नेती, मौन झाला वेद त्या भगवंताचं वर्णन करायला, त्याला प्रगट करण्याला. त्याचं वर्णन करताना मौन झालाय तो, म्हणून संताच्या संगतीनं प्रगट केला त्याला. म्हणजे नेती नेती म्हणते गोविंदू रे, अनुमानेना अनुमानेना, तुला कळ तुला मला कळणच कळणं कळणं म्हणून थांबला तो. थांबला वेद थांबला, पण संत नाही थांबले. थांबले का संत? नाही माऊली. म्हणून एक विशेषण दिले की मोक्षाच्या किल्ल्या संतांच्या हातात दिल्या. आपला विषय होता की जगत जीव आणि जगदीश्वर. हे जगत जेव्हा तुम्ही मानलं, आध्यारोप म्हणतात त्याला. अपवाद म्हणजे जगताचा नाश. जगत नाही, मिथ्यात्व आहे, दिसून नाही, तो आहे. म्हणून जेव्हा अध्यारोपातून भाषा असती तर साकार भक्ती आहे. मग जगत म्हणलं तर जीव आहेच, जीव म्हणलं की शिव आहेच. पण जगत बी नाही, जीव बी नाही, वृत्ती बी नाही, अविद्या नाही, मग तो फक्त तो मुक्ती मुक्ती. आणि तो म्हणजे मी ही प्रतीती आहे. आणि मी ही वृत्तीचे बाद झाल्यावर ते स्वरूप स्थिती आहे. वृत्ती जेव्हा बाधित होती, शब्द हा बाजूला, शब्दाला तर जाता येत नाही त्याला, पण तिथपर्यंत आता आवरणाचा नाश होतो वृत्तीगत ज्ञान. आणि आवरण नाश झाला की अविद्या नष्ट झाली, परमात्मा प्रगट झाला, देहाचा बाध झाला, संशयाचा नाश झाला, भेदाचा निराश केला आणि अभेदच्या शक्तीनं तो प्रगट झाला. मुक्ती म्हणते त्याला. ही टप्प्याटप्प्याची स्थिती आहे. कसं असतं चिंतनातून, हे आम्ही टपाट केलं का? पण जेव्हा तपश्चर्या होती, जेव्हा चिंतन होतं, जेव्हा आयुष्यात तपश्चर्या होती, साधू आपल्या पाठीमागून बोलतात, आपल्याला नाही सांगतायत एवढे. आता 100 किती वाक्य निघाले असते, विचार उघडला का? मग हे का पाठ करून नसतं इथं. ऐकून नाही, प्रमाण नाही, कुठला आधार नाही, कुठले भागवत नाही, कुठलं प्रमाण नाही, काहीच नाही इथं. केवळ स्फुरण आहे, आधार सुद्धा नाही कुठला इथं. केवळ वेदांताचं स्फुरण आहे, कारण ते महागसत्वरून आत आहेत, म्हणून ते वेदांत केशरी आहेत. कुठलंही प्रमाण नाही, कुठलाही विषय नाही, कुठला आधार नाही, कुठला शब्द घेता येत नाही इथं. निशब्द होते मन ऐकून. हे खरंच आहे माऊली, होतं का नाही? खरंच आहे माऊली, अगदी खरंय. त्याचा आधार, त्याचा आधार, तिथलं गती, तिथलं इथला तुकडे घेते, जोडते वाकड, ते आम्हाला नाही माहित. आमचा फक्त वेद आहे, फक्त वेद. आता एक ओळ वाजते, आपण ग्रंथ घेतलाय, अपमान होतो ग्रंथाचा. 1 वाजते आणि सांगते, आपला टाइम संपलेला आहे. कारण मी आज 10 मिनिटं लेट आहे, ठीक आहे? 10 मिनिटं तुमचे घेतले. चल, आपण एक ओळ वाजते आणि थांबतो. ठेवते काय पूर्ण ब्रह्म झाला अर्जुन. काय बोलले सर, मोरे सर? पूर्ण ब्रह्म झाला अर्जुन. जो तो आत्मा, तो देह नाहीस. याच्यामध्ये 2 विषय आहेत. तुम्हाला कालचा विषय सांगता येईल का? पल्लेवार, प्रीती, हॅलो. हा माऊली, सांगू माऊली? हा, कारण पुढे करता येते मला विषय. म्हणजे हा एकदम पाय, म्हणजे हा सिद्धांत आहे. हे तुम्हाला कळालं तर मग 2-3 दिवस घेऊ शकते मी, 1 दिवस घेऊ शकत नाही. कारण जर तुम्हाला नाही कळतं जायचं कसं पुढे, हे बरोबर आहे का? हे वृत्तीला कळायलाच पाहिजे की जो तो ते तो, हे 2 शब्द ठेवायचे. जो तो ते तो. आता जे तो काय म्हटले, जे तो घरात द्रश्याचा द्रष्टा आहेस, ते तू आत्मा आहेस. ह्याच्यावर हे आजचं जे चिंतन हेच तो. आता जे तो ते तो. आता जे कोण, जो जगताला पाहणारा द्रष्टा. आता पाहणारा द्रष्टा असतो आणि दिसणारा दृश्य असतं. आता द्रष्टा नाव का आलं हे पण तुम्हाला बोलावं लागेल. टाइम संपला, ज्याला घाई असेल तर जाऊ शकता. कळाला? हो माऊली. आता पाहणारा कोण आहे? तुम्हाला वाटतं मी, बुद्धीला वाटतं ना मी, मन घ्या, बुद्धी घ्या, पण पाहणारा द्रष्टा तुम्ही नाही. इथंच सध्या झोपत होती, इथं पाणी बोलताय. मला हेच पुन्हा पुन्हा सांगायचंय, म्हणून मी इथं आले. कारण की हा सिद्धांत जर तुम्हाला घटित झाला तर तुम्हाला तुमची वृत्ती, तुमची अनुभूती, तुमची जागा, तुम्ही कोण हे कळतो. तोपर्यंत कळत नाही. इथं अभेद भक्ती, इथं जीवनमुक्ती, इथं परमात्म्याची प्राप्ती आहे, इथं देहाची प्रतीती नाही, स्वरूपाची प्रतीती आहे. हे ज्ञानाचा भाग आहे. इथं फुलवार बेलवा आमच्यात नाही. ते
ते भक्ती मार्ग आहे, हे ज्ञान मार्ग आहे. ही पूर्वमीमांसा, ही उत्तर मीमांसा. इथं अभेद आहे, तिथं भेद आहे. इथं प्राप्ती आहे, तिथं समोर स्थिती आहे. तिथं वृत्ती आहे, इथं वृत्ती बाजूला आहे. खूप काही सांगताय त्याच्यामध्ये, आघात बोलता येत असतो. कारण वृत्तीच्या संबंधाने त्रिपुटीच्या उत्कर्षाने तो दिसतो, पण ते दिसतो तसा नसतो, कारण त्याचं पूर्वरूप अरूप असतं. जिथं त्रिपुटीच नाही, जी कल्पित ठरती ती बाधित होती, कारण त्याचं माझं ऐक्य होतं. तर तो मी कुठे आहे? तो मी दिसत नाही, मी बी भिन्न नाही. म्हणून तो मी, तोच मी का, तो आणि मी हे दोन नाही होऊ शकत आपण. अभेदामध्ये तो बी नाही, मी बी नाही. कारण उपाधीचा संबंध नाही, तो अभेद आहे. उपाधीचा स्वीकार आहे, तो भेद आहे. बापरे, त्याला उपाधीच आहे ना, माहिती नाही का? आम्हाला उपाधी अभेदीची नाही का? मला मूत्र स्वेत हाड मांस ही उपाधी, आणि त्याची माया शुद्ध आहे, आमच्या अशुद्ध आहे असल. पण तू पण उपाधित आहे, मी पण उपाधित आहे. तुझी पिटा, माझी पिटा. जेव्हा वाक्याच्याद्वारे वाच्यार्थ वाच्यांशाचा वाद होतो आणि लक्षित होत, तेच मन राम होतो. पण हे कुठं कळतं महावाक्य? वाच्यार्थ कोण आहे, वाच्यांश कोण आहे, लक्ष काय, वाक संबंध अधिकरण का, मुख्य समानाधिकरण का, कुठं काय माहितीये? म्हणजे अर्धवट आहे ना. जसं अर्ध्या घागरीनं पाणी ढगळाक ढगळाक होतं ना, म्हणजे पूर्ण घागर भरली तर थांबती, शांत होती. पण अर्धी घागर ढगळाक ढगळाकून ताणती. तसं अपूर्ण ज्ञानानं आपण बाजूला जातो ना. म्हणून जे तो द्रष्टा, ते तो आत्मा. मला द्रष्टा कसा म्हणला? द्रष्टा कोण झाला? पाहणारा कोण आहे? आणि मला वाटतं मी पाहिलं. आता मी कोण आहे? अमरमास्मी, आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे. तर पाहणारा कसा मी होईल मग? बरोबर आहे का? आता हे वेदाचं घ्यायला आपण, वेदाकडून बोलायचं. अहम ब्रह्मास्मी, मग मी म्हणजे ब्रह्म आहे, मी म्हणजे आत्मा. ते तो आत्मा म्हणले का नाही? मग आत्मा तर पाहत नाही, आत्मा कशी वार नाही. मग पाहणारा कोण आहे? द्रष्टा. द्रष्टा का झाला? कारण ते चैतन्याचे एक स्वरूप बुद्धीला आधार बनलं, व्यवहार झाला. व्यवहाराला आधार बनला, व्यवहार नाही केला. त्याच्यामुळे वृत्तीने व्यवहार केला. व्यवहार करताना आधार झाला, त्याला कळलं, त्याला वृत्तीने व्यवहार केला. वृत्ती माया आहे, कळणं त्याच आहे. अधिष्ठानाचा प्रभाव त्याच्यामध्ये आहे. आभासयुक्त वृत्तीला तो कळला, आभास चैतन्याचा आहे. आणि तो आभासयुक्त अंतःकरण वृत्तीला द्रष्टा म्हणले, आणि आभासयुक्त अंतःकरण जीव झालाय. काय समजते आपल्याला सांगा? काही ज्ञान नाही, पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं. काय बायका काय करतात, कोण आले की काय नाही. चला, गोष्ट पैसा कुठे ठेवला आहे, काय केलं, पण आता गोष्ट नाही, आता सिद्धांत आहे. आता सिद्धांत कसा आहे? जे तू द्रष्टा, ते तू आत्मा. हे जरा आपण बोलायला, ठीक आहे? पडल्यावर कळा ना? हो माऊली. का जे तू द्रष्टा, जे तो आहे, जे म्हणजे तो म्हणजे भगवंत. आणि तो वृत्तीला आधार द्यायला अधिष्ठान रूपाने. मग जेव्हा आधार बनतो, वृत्ती संबंध करते. वृत्ती ही माया आहे, तो ब्रह्म आहे. ब्रह्म माया संबंध हे अनादी काळापासून मला माहिती. 5 पदार्थ अनादी आहेत. ते ऐका आता कोणचे ते. ब्रह्मा, माया, त्याचा संबंध, जीव, शिव आणि त्याचा भेद. हे तुम्हाला कळल्याशिवाय, पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. मी काय सांगू याच्यावर बोलवता मला? ती माया म्हणजे वृत्ती व्यवहार करणारी, आणि तो ब्रह्म म्हणजे द्रष्ट रूपाने चैतन्याचा एक भाग. तो व्यवहार करायला संबंधित झाला, वृत्ती तिथून उत्पन्न झाली, त्याच्यामध्ये गुणाची स्थिती, एक एक गुण तयार झाले, आणि त्या गुणाने व्यवहार झाला. पण त्या गुणाला त्याच्या संबंधानं त्या जगत कळालं, पण त्याच्या संबंधानं, त्याच्यामुळं म्हणजे कळणं त्याचं आहे, व्यवहार वृत्तीचा आहे, दिसणं जगताचं आहे. हे समीकरण जेव्हा कळतं, तर बुद्धीला रामाचं दर्शन मिळतं. साष्टांग दंडवत माऊली. रामकृष्ण हरिताई. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. रामकृष्ण. आता त्याचा विषय पुन्हा घेऊ. तर पाठवणार नाही माझ्या. ऐका, इथे मी थांबते. टाइम झालेला, श्रावण सुरुवात आहे, तुम्हाला लेट करत नाही, मी थांबते. हा विषय सुंदर आहे आणि गंभीर आहे. याला 1-2 दिवस तुम्हाला जो प्रभाव आहे अविद्येचा, तो जात नसतो.
हे तुम्हाला सांगायचं पुन्हा पुन्हा. याच्यामध्ये काहीच नाही म्हणा. आम्ही पण त्याच मार्गातून पुढे आलो. आता पण आपण त्याच मार्गात आहेत. आपण चिंतन करायचं, श्वासाचं आपण वैभव भोगायचं. हे श्वास पुन्हा नाही इथं. पुन्हा येईल का देह पडल्यावर? पुन्हा हे सोडून का कोण तुमच्या घरात ते? तुझं एक सोडविना कोणी एक असं दूर वाचवणे. प्रमाण आहे का तुम्ही? तुका म्हणे मला किती तळमळे आमचे माय सोडवणारच नाही, अडकवणार सगळे आहेत. पण सद्गुरू सोडवणार आहेत. म्हणून जे तू द्रष्टा ते तू आत्मा, याच्यावर मला 1-2 दिवस बोलायचंच आहे. आणि द्रष्टा हे सांगायचंच आहे. खूप ऐकलेलं ऐकल्याशिवाय येत असतं का? कळत असतं का? जरीच ऐकलं तर कळते का? म्हणून भेदातलं ऐकणं आणि अभेदातलं ऐकणं डिफरन्स आहे जमीन आसमानचा. म्हणून वेदाचं श्रवण भरपूर व्हावे. श्रवण संपूर्ण अज्ञान जाऊ, श्रवणात यावं अज्ञान जाऊ. संपलं मी थांबते. पुंडली विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान